आपण ज्यांना ब्रह्मांड नायक म्हणतो, सगळ्या ब्रह्मांडाचे नायक आहेत ते. स्वामींच्या भक्तीमध्ये शक्ती होसला नोडी देऊ नऊ केळी दिवी. ಭಕ್ತಿ ಒಳಗ ಶಕ್ತಿ ಎಷ್ಟಿರ್ತದ, ನಾಮಸ್ಮರಣೆ. नामस्मरणे ಒಳಗ शक्ती ಎಷ್ಟಿರ್ತದೆ. नामस्मरणामध्ये किती शक्ती असते. भक्तीचं उदाहरण आपण खूप बघितले. अजून एक छोटीशी गोष्ट सांगते ಭಕ್ತಿವಿಷಯ. ಭಕ್ತಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಕಥೆ. ಒಂದು ಊರಾಗ ಒಂದು ಸೌರಾಷ್ಟ್ರ राजा ಇರ್ತಾನೆ. एका म्हणजे सौराष्ट्रामध्ये एक राजा असतो. राजा तो काय करतो, त्याला एक मंदिर बांधवायचं असतं. मंदिर कटसुदिರ್ತದ अवघ. ಅದಕ್ಕೆ मंदिर कटस्ताना मंदिर बांधतो कृष्णाचं, श्रीकृष्णाचं मंदिर बांधतो. आणि त्या मंदिरामध्ये एक पुजारी ठेवतो. पूजा करायची, देवळाची स्वच्छता, गुडी स्वच्छता, ಆಮೇಲೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪೂಜೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಅವ ರಾಜ ಪೂಜಾರಿಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾನ. ಆಮೇಲೆ ಒಂದು ಮಾತು ಏನು ಹೇಳ್ತಾನ, एक गोष्ट सांगतो. जेव्हा तू पूजा करशील, ಯಾವಾಗ ನೀ पूजे ಮಾಡ್ತಿ, पूजे आदಮೇಲೆ ದಿನ राजवाड्याದಿಂದ दररोज राजवाड्यातून सगळे अलंकार आणि त्याच्याबरोबरच एक फुलांचा हार, ಒಂದು ಹೂವಿನ ಹಾರ ಕಳಿಸ್ತೀವಿ. ಅದನ್ನ ಎಲ್ಲ अलंकार ಮಾಡಿ ಆ हार ನೀ श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णಗೆ हाकಬೇಕು. म्हणजे श्रीकृष्णाला तो हार घालायचा. आणि त्यानंतर मग मी दुपारी जेव्हा येईन तेव्हा तो हार तो माझ्या गळ्यात घालायचा. ಅದೇ हारनी तगद ನಾನು ಕೊಳ್ಳಾಗ ಹಾಕಬೇಕು, राजन ಕೊಳ್ಳಾಗ ಅಷ್ಟು ಹೇಳ್ತಾನೆ. तेवढं तो पुजारीला सांगतो. तो पुजारी काय म्हणतो, ठीक आहे राजा महाराज, मी तुमची आज्ञा सगळं पालन करतो, तुम्ही जसं म्हणाल तसं मी करतो. मग तो दररोज पूजा करत जातो. ದಿನ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನ. ದಿನ ಇದೇ नित्यक्रम चालू ಆಗ್ತದೆ. म्हणजे हा दररोज नित्य नियमन चालू होतो. सकाळी तो पूजा करायचा, मग राजा येणार, मग राजाला तो हार घालणार, मग तो राजा तो हार घेऊन जात असतो. दररोज असं चालूच राहतं. असे बरेच वर्ष जातात. बरेच वर्ष झाल्यानंतर ಭಾಳ ವರ್ಷ ಆಗ್ತದೆ. ಇದೇ ದಿನ ಹಿಂಗೆ ನಡೀತಿರ್ತದೆ. ಭಾಳ ವರ್ಷ ಆದ್ಮೇಲೆ ಅವ್ರ ರಾಜಾಗ ವಯಸ್ಸಾಗ್ತದೆ. हंगे पुजारीग वयस्सागतात. राजाला पण वय होतंय, म्हणजे तो पण म्हातारा झालेला असतो आणि पुजारी पण. एक दिवस काय होतं, ಒಂದು ದಿವಸ ಏನಾಗ್ತದೆ, ರಾಜನ तब्येत ಆರಾಮಿರಂಗಿಲ್ಲ. ಅವಂಗ ಸ್ವಲ್ಪ ಆರಾಮಿರಂಗಿಲ್ಲ. राजाची तब्येत बरी नसते. मग तो त्यांचा एक शिपाई, राजान शिपाई मंदिरात येतो. मंदिर गुडी ಒಳಗೆ ಬರ್ತಾना ते पुजारीला सांगतात. म्हणजे तो शिपाई सांगतो की महाराजांना बरं नाहीये, त्यामुळे ते आज काय येणार नाहीत म्हटल्यावर तो पुजारी म्हणतो बरं ठीक आहे म्हणतो. पण आता हे ನಿತ್ಯ ನೇಮನೇ चालले असते. ದಿನನಿತ್ಯ ಇದೇ ನಡೆದಿರ್ತದೆ. ಹಾರ ತಗೊಂಡು ಹೋಗೋದು. ಇನ್ನಿದು ಹಾರ ಯಾರು ತಗೊಳ್ಳೋರು? ಆ ಪೂಜಾರಿ ಮನಸ್ನಾಗ ಭಾಳ ಇರ್ತದೆ, ಒಂದು ದಿವಸ ಸರಿ ಇದು हार ನನಗೆ ಸಿಗಬೇಕು. त्याला असं वाटतं की तो हार एक दिवस तरी आपल्या गळ्यात असावा. त्या पुजारीची इच्छा झालेली असते
तो हार आपल्या गळ्यात असावा किंवा आपल्या गळ्यात आपण घालून घ्यावा. त्याची खूप इच्छा होती. आता महाराजांना बरं नाही म्हटल्यावर महाराज येणार नाही. महाराज ಅವ್ರಿಗೆ ಆರಾಮಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಮಹಾರಾಜ್ ಬರಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದಮೇಲೆ ಅವೇನು ಮಾಡ್ತಾನ, ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾನೆ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾನ. ಆಮೇಲೆ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾची परमिशन त्यांना श्रीकृष्णाला विचारतो, विनंती करतो पुजारी की मी आज एक दिवस हे हार माझ्या गळ्यात घालून घेतो, तुम्ही माझं काय चुकलं असेल तर क्षमा करा. ಏನಾರು ತಪ್ಪಿದ್ರೆ ನಂಗೆ ಕ್ಷಮಸ್ ಮಾಡ್ರಿ, ಖರೆ ನನ್ನ ಭಾಳ ದಿವಸದ ಭಾಳ ವರ್ಷದ ಇಚ್ಛೆ ಅದ, ಇದು ಹಾರನ ಹಾಕೋಬೇಕು. ಅಷ್ಟ್ರಾಗ ಏನಾಗ್ತದ, ಅವ ಹಾರ ತೆಗಿತಾನ, ಹಾಕೋತಾನ. ಹಿಂಗೆ ಹಾಕೊಂಡಿರ್ತಾನ. अष्टाग शिपाई ಬರ್ತಾನ. शिपाई महाराज शिपाई येतो आणि जोराने म्हणतो, महाराज येत आहेत, महाराज येत आहेत, महाराज ಬರ್ಲಿಕತ್ತಾರ. तो ಪೂಜಾರಿ ಗಾಬರಿಯಾಗಿ ಬಿಡ್ತಾನ. ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು, ಇನ್ನು ಬರ ಏನ್ ಮಾಡ್ತಾನ, ಅದು ಹಾರ ತೆಗೆದು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಕೊಳ್ಳಾಗ ಹಾಕ್ಬಿಡ್ತಾನ. हाಕೊಂಡಿದ್ದ हार श्रीकृष्ण ಕೊಳ್ಳಾಗ हाकताना. म्हणजे श्रीकृष्णाच्या गळ्यात तो घालतो हार, आपण घालून घेतलेला असतो, पण श्रीकृष्णाच्या गळ्यात घालतो. तेवढ्यात ते महाराज येतात. राजा येतो आणि म्हणतो, तर त्याला तो लगेच ನಿತ್ಯನೇಮप्रमाणे ಅಂದ್ರೆ ದಿನ ಹೆಂಗ್ ನಡೆದಿರ್ತದ ಹಂಗ ಹಾರ श्रीकृष्ण ಕೊಳ್ಳಾಗಿನ ತೆಗೆದು ರಾಜರ ಕೊಳ್ಳಾಗ ಹಾಕ್ತಾನೆ. म्हणजे राजाच्या गळ्यात तो हार काढून घालतो पुजारी हार घातल्याबरोबर तो राजा हार घेऊन जातो. हार ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾನೆ ರಾಜವಾಡ್ಯಾಗ. ಹೋಗೋಣ. ಆಮೇಲೆ ಅದು ಹಾರ ತೆಗೆದು ನೋಡ್ತಾನೆ, ಅದಕ್ಕೆ ಕೂದಲು ಹತ್ತಿರ್ತಾವ, ಬಿಳಿ ಕೂದಲ. ರಾಜಾला ಸಂಶಯ येतो, ರಾಜಾಗ ಡೌಟ್ ಬರ್ತದ, ಪೂಜಾರಿ ಏನೋ ಇದು ಮಾಡ್ಯಾನ ಅಂತ. ಅವಾಗ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತದ ರಾಜಾಗ, ನಾನು ಹಿಂದೆ ಇವ್ ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ತಾನೆ, माझ्या मागं हा माझ्याशी चुकीचं वागतो, त्यामुळे मी ह्याला शिक्षा करायला पाहिजे. म्हणून तो शिपायाकडनं निरोप पाठवतो, तू राजवाड्यात ये म्हणून, म्हणजे पुजारीला. पुजारी अंजताना पुजारी घाबरतो. राजा जेव्हा बोलवणं पाठवतं तेव्हा तो एकदम घाबरतो आणि म्हणतो, आता कशाला बोलवलं असेल, ಎದಕ್ಕೆ ಕರೆದಿರ್ಬೇಕು ರಾಜ ನನಗೆ, ಏನು ತಪ್ಪು ನಂದಿದ್ದು, ಹಾರ ಹಾಕೊಂಡಿದ್ದು म्हणजे मी हार घातलं ते कळलं का काय. ಅದಕ್ಕೆ ಅವೇನು ಮಾಡ್ತಾನ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಮುಂದೆ ಕೂಡ್ತಾನ ಪೂಜಾರಿ. ಕೂತ ಕ್ಷಮಾ ಕೇಳ್ತಾನೆ, ನನ್ನ ಕಡೆ ಅಪರಾಧ ಆಗ್ಯದ, ಅದಕ್ಕೆ ನಂಗೆ क्षमा ಮಾಡು, खरे ನಾ ಏನು मुद्दाम ಮಾಡಿಲ್ಲ, राजा बरांगिಲ್ಲ, राजा येणार नाही म्हणून मी तो हार घातला, माझी इच्छा होती म्हणून, पण आता काय शिक्षा देतील त्याला मी तयार आहे. ಅದಕ್ಕೆ ರಾಜಾ ಏನು ಶಿಕ್ಷಾ ಕೊಡ್ತಾರ ನನಗೆ ಅದನ್ನ ಅನುಭವಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿದ್ದೀನಿ. म्हणून दुसऱ्या दिवशी तो राजवाड्यात जातो. तेव्हा राजा विचारतो, तू ते हार घातला होतास, तो तू घातला होतास का, ನೀ ಹಾಕೊಂಡಿದ್ದೇನ ಅದು ಹಾರ. तो पुजारी म्हणतो, नाही, ಇಲ್ಲ ನಾ ಹಾಕೊಂಡಿದ್ದಿಲ್ಲ. ಮತ್ತೆ राजाला ठीक आहे म्हणतो, ठीक आहे होग नी म्हणतो, जा म्हणतो ते पुजारीला. पुजारी घरी येतो, पण राजाच्या डोक्यातनं जात नाही, त्याला राग असतो. ರಾಜಂದ ತಲೆ ಒಳಗಿಂದ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಅವಾಗ, ಮನಸ್ನಾಗ ಅವಾಗ ಸಿಟ್ಟಿರ್ತದ, ನೀವು ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ಯಾನ, यांनी मला फसवले, म्हणून मग मी काय करतो, आता उद्या जाऊन बघतोच. म्हणून तो काय करतो, येतो दुसऱ्या दिवशी सकाळीच येतो लवकर राजा आल्यावर पुजारी घाबरतो, अंजतान पुजारी. तेव्हा काय करतो, तो म्हणतो श्रीकृष्णाचं बघूया आपण, त्याचे केस, म्हणून ते मुकुट काढ म्हणतो पुजारीला सांगतो, मुकुट तगी, श्रीकृष्णन तली मेलीन मुकुट तगी. पुजारी घाबरत अंजकोत मुकुट तगिತ. ಅವಾಗ ಅದು ಕೂದಲ ನೋಡ್ತಾನ, ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಕೂದಲ ಬೆಳ್ಳಗಿರ್ತಾವ. ಅವಾಗ ಮತ್ತಷ್ಟು ಸಂಶಯ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಆಗ್ತದೆ, ಇವು ಏನೋ ತಪ್ಪು ಮಾಡ್ಯಾನ पुजारी रात्री ಅದಕ್ಕೆ ಬಣ್ಣ ಹಚ್ಚಾನ. म्हणजे ते पुजारीने त्या केसांना पांढरा रंग लावलाय असं वाटतं त्या राजाला, आणि त्याला राग येतो. मला शिट्ट बರ್ತದ राजाಗ, यांनी मला आणि जास्त फसवलं, एवढं स्वतःची चूक लपवण्यासाठी मला किती फसवतो हा पुजारी, असं वाटतं त्याला. ಎಷ್ಟು पुजारी ನನಗೆ ಮೋಸ ಮಾಡ್ಲಿಕತ್ತಾನ. म्हणून तो राजा आतमध्ये येतो, मंदिरात येतो आणि म्हणजे श्रीकृष्णाच्या मूर्तीजवळ येतो. मूर्ती ಹತ್ರ ಬರ್ತಾನ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಂದು ಕೂದಲ ಖರೆ ಅದ ಇಲ್ಲೋ ಬಿಳಿ ಕೂದಲ ಅದಕ್ಕೆ ಜಗ್ಲಿಕ್ಕೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾನೆ.
कूदला जोर जोर जगताना उडायला चालू करतो केस श्रीकृष्णाचे राजा. तेव्हा त्या डोक्याच्या इथनं रक्त यायला रक्त बदली चालू असतात. तेव्हा राजाला आपली चूक कळते. नाही नाही, माझं हे खूप चुकलं. म्हणून तो पाया पडतो, डोका पडतो. तो म्हणतो नाही नाही श्रीकृष्णा, माझी हे खूप चूक झाली, माझा अपराध झाला. मग असं कसं झालं? त्याला वाटतं की हे पांढरे, मला असं वाटलं की ते पुजारीने पांढरे केस त्याला रंग लावला असेल आपली चूक लपवण्यासाठी. तम तप्प ಮುಚ್ಚಲಿಕ್ಕೆ ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಹಿಂಗೆ ಅನ್ಸದ್ ನನಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನನಗೆ ಕ್ಷಮಸ್ ಬಿಡು ಅಂತನೂ ನಾ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ आवाज ಬರ್ತದ ಅವಂಗ. ಖರೆ ರಾಜ ಕಾಣಿಸಂಗಿಲ್ಲ, ಪೂಜಾರಿ ಕಾಣಿಸ್ತಾನ. ರಾಜಾಗ ಆವಾज ಬರ್ತದ. ರಾಜಾಗ ಏನಂತಾನ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಹೇಳ್ತಾನ, ನೀ ನನ್ನ ಮೂರ್ತಿ ಬರೀ ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಿ ನನಗೆ. खरे पुजारी हंग माडिला. पुजारी दिननित्य दररोज माझी भक्तीने पूजा करायचा. दररोज माझी भक्तीने पूजा करत होता. ದಿನ ನನ್ನ ಭಕ್ತಿಲೆ ಪೂಜೆ ಮಾಡ್ತಿರ್ತಾನ. ಅದಕ್ಕೆ ನನಗಂದ್ರೇನು ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲವ. ನಾ ಭಗವಂತ ಇದ್ದೀನಿ, ನಾ ದೇವ್ರಿದ್ದೀನಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನಾ ಎಲ್ಲ सृष्टी ನಡೆಸವ इथे अव तिळಕೊಂಡಿರ್ತಾನೆ. म्हणजे मी सृष्टी चालवतो असं त्या पुजारीचं. म्हणजे कसं श्रीकृष्ण आहे म्हणजे या मूर्तीमध्ये, ही जरी दगडाची मूर्ती असेल तरी त्याच्यात देव आहे असं मानून तो सेवा करायचा. इथं तू चुकलास, हे तुझं अहंकार आहे, ही घमेंड आहे तुझी. तर तो म्हणतो की नाही, माझं खूप चुकलं, मला माफ कर म्हणतो. तर श्रीकृष्ण म्हणतो नाही, जेव्हा तू एका भक्ताला जर तू चुकीचं ठरवत असेल तर त्याला माफी नाही, ना निम क्षमसुदिಲ್ಲ असं श्रीकृष्ण सांगतो त्या राजाला. ರಾಜಾಲ खूप वाईट वाटतं, ಭಾಳ ಕೆಟ್ಟ ಅನಿಸ್ತದ ರಾಜಾಗ. ನಾ ಪೂಜಾರಿ ಪರೀಕ್ಷಾ ನೋಡಿದ, ಭಗವಂತನ ಪರೀಕ್ಷಾ ನೋಡಿದ. ಅದಕ್ಕೆ ನಂದು ಹಿಂಗಾತಂತ ಪಾಪ ಅವ नमस्कार ಎಷ್ಟು ಸಲ नमस्कार, किती वेळा नमस्कार करतो, क्षमा ಕೇಳ್ತಾನ. पण राजाला तो क्षमा करत नाही श्रीकृष्ण. आणि राजा तसंच निघून जातो. ह्याच्यातनं अर्थ काय? भक्तासाठी तुम्ही जर खरे अर्थाने जर भक्ती करत असाल तर भगवंत देव कुठल्याही म्हणजे कुठल्याही प्रसंगातून तुम्हाला बाहेर काढू शकतो. कुठलाही मोठा प्रसंग असू दे, त्याच्यातून तुम्हाला बाहेर काढू शकतो देव. कशासाठी? भक्तीमुळे. म्हणजे भक्तीमध्ये एवढी शक्ती असते. फक्त ते पुजारीने काय दररोज फक्त तो पूजा करायचा, ದಿನನಿತ್ಯ पूजा. ಭಕ್ತಿಲೆ ಪೂಜೆ ಅಂದ್ರೆ ಇದು ನನ್ನ ದೇವರಿದ್ದಾನಿವ, ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿಲ್ಲ, ಆದರೆ ರಾಜ ಏನು ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಾನೆ ಇದು ಕಲ್ಲಿನ ಮೂರ್ತಿ ಅಂತ. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಭಕ್ತಿ ಹೆಂಗೆ ಇರಬೇಕು, ಹೆಂಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅದರದ್ದು ಇದು ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ಹೇಳಿದೆ. ಭಕ್ತಿ ಮಾಡ್ರಿ, ವಿಶ್ವಾಸ ಇಡ್ರಿ, ಭಗವಂತನ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಡ್ರಿ. ನೀವು ಯಾವುದೇ ಪ್ರಸಂಗಕ್ಕೆ संकटದಿಂದ ಹೊರಗೆ ತೆಗೆಯುವುದು ताकद, भरे ताकद ಏನು ಇರ್ತದಲ್ಲ, जी शक्ती आहे ती फक्त भगवंतामध्ये आहे, फक्त देवाजवळ आहे ती शक्ती. तो आपल्याला आपलं कर्म जे आहे त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळत असते. आपलं प्रारब्ध, ನಮ್ಮ ಏನಂತೀರಿ ನೀವು, ನಶೀಬ್, ಅದು बदलासंगील देवर. अवघ अಷ್ಟಿದಿಲ್ಲ, बदलासू हक्किಲ್ಲ. म्हणजे तो बदलू शकत नाही आपलं प्रारब्ध, पण त्या संकटातून आपल्याला बाहेर काढायची शक्ती तो देतो. त्याच्यामध्ये भक्ती आणि त्याच्यामधली शक्ती. एवढं सांगून इथंच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. स्वामी स्वामी स्वामी. भक्तवत्सला श्री गुरु
भक्तवत्सला श्री गुरु मानसा रमणा आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था सुमनांचे शेजे सुमनांचे शेजे मुनी जावे आता